UPSC किंवा MPSC तयारीला एक चुकीची सुरुवात तुमच्या आयुष्यातील किमान 3 ते 4 वर्ष नष्ट करू शकतात. बहुतेक ॲस्पिरंट्स ही चूक पहिल्याच दिवशी करतात. ते तयारी सुरू करताना रँडम बुक्स, कोचिंग नोट्स, करंट अफेअर्स, न्यूजपेपर, एंडलेस मटेरियल पासून करतात. पण मित्रांनो, फाउंडेशन तयार करत नाहीत. आणि जेव्हा त्यांना समजतं की ही स्ट्रॅटेजी चुकलेली होती तेव्हा खूप उशीर झालेला असतो. कारण UPSC आणि MPSC मध्ये फक्त नॉलेज पुरेसं नसतं. या दोन्ही परीक्षांमध्ये एकूण 85% पेक्षा जास्त म्हणजे मोर दॅन 85% ऑफ द मार्क्स आर फॉर आन्सर रायटिंग. म्हणजे तुम्ही जर आन्सर रायटिंग प्रॉपरली शिकला तरच तुम्ही ही परीक्षा पास करू शकणार आहात. आणि आन्सर रायटिंगसाठी काय लागतं मित्रांनो? बेसिक्स. म्हणूनच 7 एप्रिल पासून तयारीची सुरुवात आपण NCERT म्हणजे बेसिक्स पासून करणार आहे, ज्यामध्ये आपले कन्सेप्ट क्लिअर होणार आहेत आणि आपला फाउंडेशन तयार होणार आहे. यामध्ये आपला फोकस असणार आहे आन्सर रायटिंग, इंग्लिश व्होकॅब्युलरी इम्प्रूव्हमेंट आणि कन्सेप्ट्स. एकदा आपला पाया स्ट्रॉंग झाला की जुलै ते डिसेंबर या टप्प्यामध्ये आपण कम्प्लिटली मेन्स प्रिपरेशन वरती भर देणार आहोत. त्यामध्ये या बेसिक अंडरस्टँडिंग कडून डीप अंडरस्टँडिंग कडे आपण जाणार, स्ट्रक्चर्ड आन्सर रायटिंग कडे आपण जाणार आणि आपला पूर्ण मेन्सचा सिलेबस आपण कंप्लीट करणार. एकदा मेन्सचा सिलेबस डिसेंबर मध्ये कंप्लीट झाला की जानेवारी ते मे या कालावधीमध्ये पूर्ण फोकस प्रिलिम्स वरती असणार. प्रिलिम्स मध्ये पूर्ण सिलेबस परत प्रिलिम्सच्या ओरिएंटेशननी, GS, MCQ प्रॅक्टिस, डेली टेस्ट सिरीज, करंट अफेअर्स आणि वीकली टेस्ट सिरीज पण सोडवणार. तर मित्रांनो, UPSC आणि MPSC मध्ये यश मिळवण्यासाठी फक्त जास्ती अभ्यास नाही तर योग्य स्ट्रॅटेजी महत्त्वाची असते. जर तुम्हाला ही स्ट्रक्चर्ड प्रिपरेशन वाली स्ट्रॅटेजी फॉलो करायची असेल तर 7 एप्रिल पासून सुरू होणाऱ्या फाउंडेशन बॅच मध्ये नक्की प्रवेश घ्या. खाली दिलेल्या कॉन्टॅक्ट नंबरवरती संपर्क करा. आणि जर तुमच्या ओळखीत कोणी UPSC किंवा MPSC साठी तयारी करत असेल तर ही रील नक्की त्यांच्याबरोबर शेअर करा. कारण चुकीची स्ट्रॅटेजी तुमचे वर्ष वाया घालवते आणि योग्य स्ट्रॅटेजी तुमचं भविष्य बदलू शकते.